कुंदताई, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका। हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, आम्हाला तुमच्याकडून मानपान काहीही नकोय। काय हो आई? हो, राजवीरला ते पटणारच नाही। आम्हाला फक्त आमची मयुरी आणि एक नारळ, तेवढंच द्या। आता हे काय नवीन नाटक चालू केलं? राजवीर सरांसमोर किती खोटं प्रेम दाखवतायत, पण मी कायम त्यांच्या सोबत असणार आहे। हा तुमचा मोठेपणा आहे मालकीणबाई। बाकी आम्हाला जमतंय तसं आम्ही करतोच आहोत। बरं, गुरुजी, मुलीची पत्रिका। मला मुलाची पण पत्रिका लागेल। हो, आहे। मी राजवीरची पत्रिका काढून ठेवली, माझ्या रूम मध्ये बेडवर ठेवली। आणते आजी, मी आणते। अगं, मी आणते। मी पण आलो, मदत करतो त्यांना। हा पण गेलाच। भाऊ, अरे ते बेसनचे लाडू आणलेत ना तिथे? हा, जय हो। हे घरी बनवलेले बेसनचे लाडू आहेत। हा, कुंदताई, काय म्हणत होते मी? हा, तुमच्या घरचं हे पहिलं लग्न आहे, त्यामुळे तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटणार, खर्च करावासा वाटणार, साहजिक आहे। त्यामुळे तुम्हाला मयुरीला जे काही द्यायचं असेल, जेवढे दागिने द्यायचे असतील ना, तेवढे तुम्ही द्या। हा, मी अजिबात नाही म्हणणार नाही। हा नाही गुरुजी, कसं आहे ना, शेवटी मुलीकडची बाजू आहे, त्यांना पण वाटेल ना काहीतरी द्यावंसं, खर्च करावासा वाटेल। पत्रिका आजी बोलली बेडवर ठेवली। हाय, तुम्ही इकडे? मी पत्रिका शोधत होते। मी एक्झॅक्टली पत्रिका आजीच्या रूम मध्ये पत्रिका नेमकी कुठे ठेवली ते तुम्हाला कशी कळणार ना, म्हणून मी मदत करायला आलो तुमची। हा, पण मला आजी म्हणाली होती की पत्रिका बेडवर आहे, पण आता कुठे दिसत नाहीये। असं काय आहे, वयानुसार आजी कधी कधी एक बोलते आणि तिने एक केलेलं असतं। ठीक आहे, मी आजीला विचारून येते। नाही, ऍक्च्युली कधी कधी आजी बरोबर पण बोलते। ती म्हणते तर तिने ठेवली असेल पत्रिका इथेच कुठेतरी, पण तो आमचा हाऊस हेल्प आहे ना सुशील, त्याच्या हातून आवरावरी करताना पडली असेल इथेच कुठेतरी। आपण बघूया का? बरं, मी शोधते, मी बघते कुठे आहे का। खाली सर, तुम्ही काय करताय इकडे? काय करतोय? काय तुमची मदत करतोय। नको, मी शोधते। मिस मयुरी, सर, बाहेर सगळे जमलेत, तुम्ही तिथे जा, मी इथे शोधते। जमू द्या। सर, तुम्ही नाही ऐकणार ना माझं? मग तुम्ही ऐका। सर, बाहेर जमलेत सगळे। मिस मयुरी, आता नवरा बायको असणार आहोत आपण, आता मी कोणालाच नाही घाबरत। असं कसं सर? सर, पत्रिका सापडली। पत्रिका सापडली? हा, मी देऊन येते हा लगेच। काय काय करताय? काय करतोय मी मिस मयुरी? सर, ते बाहेर सगळे जमलेत ना? इट्स ओके,
माझ्या रूम मध्ये कोणीही न विचारता येत नाही. सर आजीची रूम आहे. इट्स ओके. आजीच्या रूम मध्येही कोणी न विचारता येत नाही. हा पण ते दरवाजा पण उघडा आहे. कोणी आलं तर बरोबर. मिस मयुरी, आता आपण नवरा बायको असणार आहोत. मग आता काय चूक आणि काय बरोबर? हा पण ते मिस मयुरी, ते मिस मयुरी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काय हेच की काय की आज तुम्ही खूप गोड दिसताय मिस मयुरी. मलाही तुम्हाला सांगायचंय की की काय हेच की सर की मामाला मिस मयुरी, रे घ्या ना तुम्ही. गुरुजी पत्रिका. काय ग मयुरी, उशीर लागला तो? सापडत नव्हती का पत्रिका? जो हेल्प करत असाल ना मयुरीला. गॅरी, अगदी बरोबर बोललास तू गॅरी. ऍक्च्युली मयुरीची काही चूक नाहीये. ह्या राजवीर ना हा मागे मागे गेला ना म्हणून उशीर झाला. मम्मा, काय काय बोलतेस तू? मिस मयुरी, अहो ह्या सगळ्यात आपल्या दोघांच्या एक गोष्ट लक्षातच नाही आली. काय? तुमचा मित्र आहे ना, माझा बॉडीगार्ड भाऊसाहेब, त्याला ह्या सगळ्याबद्दल आपण काही कल्पनाच दिली नाही. मी सांगेन त्याला नंतर. अहो, नाही नाही, असं कसं? आपल्या लग्नाचा मुहूर्त ठरतोय, त्याला तर सांगायलाच हवं ना. मला असं वाटतं आत्ताच सांगायला हवं. की महत्वाची गोष्ट सांगायला हवी ना. मी सांगतो. असे का वागतायत राजवीर सर? मीच बॉडीगार्ड आहे हे माहिती असून सुद्धा उगाच सगळ्यांसमोर बॉडीगार्डचा विषय का काढतायत? नाही सर, मी कळवते. आलेच. हा हॅलो सर. हॅलो भाऊसाहेब, जरा बोलायचंय मला तुझ्याशी. सर काय असे का छळताय? सगळ्यांसमोर तुम्ही असं फोन का केला मला? आता मी काय करू? नेहमी जसं सिच्युएशन मधून बाहेर पडता तसंच आताही पडा. हो सर, पण आता काय गरज आहे त्याची? मिस मयुरी, ह्या आधी तुम्ही अशा सिच्युएशन्स मध्ये होता आणि अशा सिच्युएशन मध्ये कशा स्किलफुली तुम्ही बाहेर पडता हे मी आधी पाहिलंय. ही सिच्युएशन पण चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी. मग आताही हँडल करा. आणि हो, लग्नानंतर अशा सिच्युएशन बऱ्याच वेळा येतील, म्हणून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. कारण तुम्हीच म्हणताय ना, तुम्ही भाऊसाहेब असण्याचं सिक्रेटच ठेवायचंय म्हणून. हो 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 सर, याबद्दल ना आत्ता कोणालाच आपण काही नको बोलूयात. हा, म्हणूनच तुम्हाला आठवण करून द्यायला फोन केलाय की असे चॅलेंजेस पुन्हा पुन्हा येतील. तयार आहात ना? हो. हा, मला कळतंय सर तुम्हाला काय म्हणायचंय ते. पण मी काय म्हणते, आता भाऊसाहेबला भाऊसाहेब आणि मयुरीला मयुरीच राहू द्या प्लीज. हो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हाच आपण सगळ्यांना याबद्दल सांगू. हो सर, योग्य वेळ आली ना की मी स्वतःच भाऊसाहेब बद्दल सगळ्यांना सांगून टाकेन. मयुरी,
यांनी माझं बोलणं ऐकलं की काय? तिकडे सगळेजण मिळून हॉलमध्ये तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढतायत आणि तू इकडे फोनवरती कसली बोलत बसलीयस? अगं चल लवकर, तुमच्या लग्नाची तारीख ठरली सुद्धा. तुलाच बोलवायला आले, चल लवकर ये. बापरे, वाचले. अरे वा, मुहूर्त अगदी मनासारखा काढलाय का तुम्ही गुरुजी. हो ना. अहो आता तयारीला लागायला हवं, थोडेच दिवस राहिलेत ना. हा, आणि आमच्या ब्रोला तर जाम घाई लागली शादीची. ते बोलताना उतावळा बाशिंग आणि नवऱ्याला गुडगा. ए गॅरी, ते काही काय बोलतोयस तू? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी म्हण आहे काय रे राजवीर? एक्झॅक्ट. मम्मा येतो मी, बाकीचं कळवतो. गॅरी बरं कुंदाताई, आता तारीख ठरली आहे, आता तयारीला लागायला हवं. दे आधी तोंडगोड करूया. या ना. मयुरी, मयुरी, लग्नाची तारीख ठरली तर राजवीरला भेटायचं नाही. सारखं सारखं कारण काढून तर जे काही भेटायचंय ना ते थेट लग्नानंतर. अगं खा ना, खा बेटा. मॅम, अरे असू दे बाळा, सुखी राहा. अरे चला चला, सगळे नुसते असे का उभे? आता लग्न झालं ना आपलं. चला पेढे घ्या सिस्टर, पेढे घ्या. घ्या 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 पेढे घ्या. मला तुझा फोन असतो. आय वॉन्ट अ ग्रँड वेडिंग. खूप मोठं लग्न करायचंय मला. सराफांच्या घरातलं हे पहिलं लग्न आहे, त्यामुळे ते मस्तच व्हायला हवं. लोकांना लक्षात राहील वर्षोनवर्ष असं लग्न व्हायला पाहिजे राजवीर आणि मयुरीचं. येस यामिनी मॅम, यू प्लीज डोंट वरी. मी सगळा डिटेल प्लॅन बनवलाय. गुड. आणखीन एक गोष्ट, सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर चर्चा व्हायला हवी या लग्नाची. कळतंय का तुम्हाला? हा, आणखीन काय सांगायचं होतं? हा, हळद, संगीत, मेहंदी, कुठलेही इव्हेंट्स असतील ना, ते त्याची थीम ना जरा वेगळी असली पाहिजे, जरा स्पेशल असली पाहिजे. हे बघा, पैशाची अजिबात काळजी करू नका. पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार आहे मी. येस शुअर मॅम. फक्त माझ्या राजवीरचं लग्न आहे. प्रत्येक निवड अगदी स्पेशल आणि वेगळी असली पाहिजे. ओके मॅम. कळलं का? ऍक्च्युली काय आहे ना, मला राजवीर आणि मयुरीचं लग्न ना हे डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, कारण आमचं पहिलं लग्न आहे. पण राजवीरचे सासरचे आहेत ना, म्हणजे आमचे व्याही, त्यांना खर्च झेपला नसता, म्हणजे जरा म्हणून. पण एनिवे, अरे बेटा ये नाही, ये राजवीर सराफ माझा मुलगा. येस, हॅलो. आता तुझ्या लग्नाचं सगळं प्लॅनिंग करत होतं, त्यांनी प्रेझेंटेशन बनवलंय. राजवीर जरा बघून घे. कमॉन मम्मा, तू बघितलंयस ना, मग मला बघायची काय गरज आहे? तू करतेस तर सगळं बेस्टच असणार, आय एम शुअर. राईट सर? येस सर, तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं प्लॅन केलेलं आहे आणि मी लगेच कामाला लागतो. येऊ मॅम. ओके, थँक्यू. थँक्यू. राजवीर, आपल्या घरचं पहिलं लग्न आहे, एकदम ग्रँड झालं पाहिजे.
अरे ब्रो, एवढी ग्रँड शादी रणशिंगे फॅमिलीला परवडणार आहे का? हे गॅरी, काय खुसूरपुसूर चालली आहे दोघांची? अगं काही नाही, तू लग्न कसं व्हावं याबद्दलच सजेस्ट करतोय. कसं होणार? राजवीर सराफचं लग्न आहे, राजेशाहीच होणार. अगदी दिमाखात. तुझ्या बाबांनी किती किती स्वप्न बघितली होती आपल्या मोठ्या मुलाच्या लग्नाची, आणि त्यांची इच्छा पूर्ण करायला ना मी कितीही पैसा खर्च करायला तयार आहे. मम्मा प्लीज नको रडूस. बेटा, तुझं लग्न ठरल्यापासून इतकं मिस करते ना मी तुझ्या बाबांना. ते जर असते ना तर सगळं अगदी उत्साहात केलं असतं त्यांनी. आपण आपल्या राजवीरसाठी हे करूया, यामिनी आपल्या मयुरीसाठी हे करूया. अरे मयुरीवरनं आठवलं मला, रणशिंगेंच्या खर्चाची अजिबात चिंता करू नकोस तू. सगळा खर्च आपण करणार आहोत, त्यांच्यावर कुठलाही भार टाकायचा नाहीये मला. कळलं का? तू नको काळजी करूस त्यांची. राजवीर सराफचे बाबा नसले तरी त्याची मम्मा आहे ना. त्याचं लग्न अगदी मेमोरेबल करणार आहे मी, सगळ्यांना लक्षात राहीलच. मग तू जगातली बेस्ट मम्मा आहेस आणि मी खूप लकी आहे. तू माझं बाळ आहेस म्हणून तुझ्यापेक्षा मी जास्त लकी आहे. मग खरं तर हे सगळं तू हँडल करतेस म्हणून मला कसलं टेन्शनच राहिलं नाहीये. आय एम शुअर सगळं बेस्टच होणार आहे. ठीक आहे, मी आहे. गॅरी सर. हा. ब्रो तू आहे ना, तू मयुरीला हे सगळं लवकरात लवकर सांगून टाक, कारण ना तिला आपल्या हेल्पची जरूरत पडणारच आहे आणि ती ते घेणार नाही हे आपल्याला माहिती आहे. गॅरी, मी पण त्याचाच विचार करतोय की नेमकं काय करायला हवं. ब्रो आता मामा काय ऐकेल असं वाटत नाही. ती पाण्यासारखा पैसा खर्च करणार आहे. लग्नाच्या वस्तूंची ना यादी करूया, म्हणजे मग किती खर्च होईल आपल्याला लक्षात येईल ना. आधी ते मानपणाच्या साड्यांचं लिही. हो. यामिनी मॅडम, त्यांची बहीण मिठू आणि आजी, अशा तिघींना आपल्याला साड्या घ्याव्या लागतील. हा बर. तिघींच्या साड्या म्हणजे त्यांना आपण चांगल्या महागातल्या 3-4 हजाराच्या साड्या घेऊया, नाही का? आई अगं, त्यांच्या घरी काम करणाऱ्या बायकाच 3-4 हजाराच्या साड्या नेसत असतील. काय? अगं किती महागातल्या साड्या घ्यायच्या? त्यांच्या ऐपतीप्रमाणे घ्यायचं म्हटलं तर लाखभर खर्च तरी येईल. आई काय एवढे महागातले कपडे घालतात ते? खर्चाची जमवाजमव कशी करायची ग? आई, आपण कितीही केलं ना तरी त्यांच्या समोर ते कमीच असणार आहे ग. अगं पण करावं तर लागणारच ना. हो, करावं तर लागेलच. मयू, तू काय काळजी करू नको, करू आपण काहीतरी. हा आई, मी काय म्हणते, एवढा खर्च नको करायला. म्हणजे काय गरज आहे ना एवढ्या खर्चाची? अगं आता लग्न आहे म्हणजे खर्च होणारच ना. हा, मला मान्य आहे, लग्न आहे म्हणजे खर्च होणार, पण अगं आपल्याला परवडणार आहे का एवढा खर्च? मी काय म्हणते, मी राजवीर सरांशी एकदा बोलून घेते, ते घेतील आपल्याला समजून. आपला सगळाच आनंद आहे ग. आधी भाऊला नोकरी नव्हती म्हणून प्रश्न होता, आता त्याला नोकरी आहे पण पगार जेमतेम. अगं त्याचा पगार चांगला असता तर त्या पैशातून आपण हे सगळे खर्च जमवले असते. आई, तू कशाला उगाच वाईट वाटून घेतेस?
आणि मला सांग, राजवीर सरांना आपली परिस्थिती माहित नाहीये का? त्यांना माहिती आहे ना सगळं, ते घेतील समजून. कशाला उगाच बिचाऱ्या भाऊला बोलतेस? त्याचा काहीच दोष नाहीये. अगं तो तर त्याच्या परीने खूप करतोय. मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही प्लीज काळजी करू नका. आणि दोघींनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या लग्नाच्या खर्चासाठी आपल्या घरातल्या सगळ्यांना वेटीला धरणार नाहीये, कळलं? नको काळजी करूस.